नमस्कार शेतकरी बंधू. नमस्कार सर. मी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीकडून आलोय. हां सर. तर तुम्ही जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे फर्टिलायझर वापरलेले होते. हो सर. तर सर्वात प्रथम तुम्ही तुमचं नाव सांगा पूर्ण. शशिकांत बापूराव गुले, राहणार पिंपळगाव, सिन्नर, नाशिक. तर आज हे का धनगरवाडी. हा, धनगरवाडी ते जुनं नाव आहे. हां हां आता पिंपळगाव आहे. हो. हां. तर पिंपळगाव हे जे पंचाळ्याजवळ आलं हां. हो. तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे खतं कधीपासून वापरताय? साधारण 2-2.5 वर्षापासून वापरतो आणि खूप उत्कृष्ट खत आहे. त्या खतामध्ये म्हणजे रासायनिकचं प्रमाण कमी आहे, जैविक आहे सगळं. हां हां. आणि आम्हाला खरोखर रिझल्ट आले. कांद्याला ॲव्हरेज कसा बसला? किती ट्रॅक्टर एकरी निघू राहिले? एकरी 3 वर्षापासून 8 ट्रॅक्टर, म्हणजे पहिले 5 ते 6 ट्रॅक्टर निघायचे. हां. पण तुमचं खत वापरल्यापासून 2-2.5 ट्रॅक्टरना तरी वाढले आमचं उत्पादन. बरोबर. आणि खूप उत्कृष्ट आहे आणि खूप मस्त खत आहे ते. आणि जमिनीचा पोत सुद्धा सुधारला त्यांना. गेल्या वर्षी लोकांना 2 आणि 3 ट्रॅक्टरचा ॲव्हरेज मिळाला आता चालू वर्षी. आणि पावसाळा मे महिन्यामध्ये झाला. हो. त्याच्या त्याच्या तुलनेमध्ये 2-3 ट्रॅक्टर कांदे लोकांचे निघालेले आहेत. खूप ॲव्हरेज मध्ये घट झालेली आहे. हो. त्याच्या तुलनेत तुम्हाला किती ट्रॅक्टर निघाले चालू वर्षी? मला 7.5 ट्रॅक्टर निघाले एकरी. हा, कुठं 7 निघाले, कुठं 7.5. जमिनीचा पोत जास्त असेल तसं. हां हां. पण ते खताचाच आम्हाला अनुभव चांगला आलाय. रिझल्ट खूप गोड आहे, खूप चांगले आहे. चालू वर्षी पावसा अगोदरच मे महिन्यामध्ये खूप प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि टेम्परेचर खूप जबरदस्त होतं चालू वर्षी. हो सर. त्या कारणाने चालू वर्षी सडगाण खूप प्रमाणात आहे कांद्याची. आणि त्याच्यानंतर कांद्याला ॲव्हरेजला घट खूप बसलेली आहे. त्या बाबतीत काय सांगू इच्छिते तुम्ही? तसं विचार जर केला ना, तर या खताचा खरोखर आम्हाला तो परिणाम म्हणजे पाहायला मिळाला. तो कसा की हे खत टाकल्यामुळे ना सडगाणीचं प्रमाण कमी आहे. आणि ह्या वर्षी काय झालं, पाऊस लवकर झाला. हो हो हो. म्हणजे त्यावेळेस कांदे काही बाहेर होते, काही मध्ये गेले होते. बरोबर. हो. पण मग जे मध्ये गेले ना, ते अजून आता तुम्ही पाहू शकता, हे खूप चांगल्या प्रकारचे. तर कांदे चालू वर्षी खूप प्रमाणामध्ये सडगाण झालेले आहे. त्या तुलनेमध्ये शेतकरी बांधवांच्या ज्या पोळी होत्या शेतामध्येच कांदे होते, त्या टायमालाच खूप प्रमाणामध्ये 1 महिनाभर पाऊस चालला आणि खूप सडगाण झाली. आणि त्यांना सलग 3 वर्षापासून ते खतं वापरताय. त्यांची शेतकरी बांधवांची जी प्रतिक्रिया आहे ती बघू शकताय तुम्ही. आणि आजही या दुसऱ्या साईडला ही जी पोळ आहे ही बघू शकताय तुम्ही. आजही कांदा एकदम चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे. हे जे कांदे आहेत एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत. तर जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे खतं त्यांनी वापरलेले आहेत आणि कांद्याची क्वालिटी तुम्ही लाईव्ह चाळीवर येऊन बघू शकताय. आज ऑगस्ट महिना चालू आहे आणि कांद्याची क्वालिटी लाईव्ह प्लॉटवर आहेत. तर जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे प्रगतशील शेतकरी बांधवांचे व्हिडिओ बघा. धन्यवाद शेतकरी बांधव. थँक्यू.